सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार, या परिसराचे सर्व स्वाभिमानी नागरिक बंधू आणि भगिनींनी, पुढे 5-6 सभा आहेत, पुढे जायचंय, तुम्हालाही बराच उशीर झालाय. त्यामुळे सर्व मान्यवरांना मी दिलगिरी व्यक्त करतो की सगळ्यांची नावं मी इथे घेतली नाहीत. चरण भाऊ, मला सांगण्यात आलं होतं छोटीशी सभा आहे, पण इथं आल्यानंतर ही सभा बघितल्यानंतर मला असं वाटतं की 23ची सभा, विजयाची सभा आज जिथं आपण घेतली. एखाद्या सभेमध्ये आल्यानंतर तिथे असणाऱ्या लोकांचा उत्साह खूप काय सांगून जातात आणि तुमचा उत्साह जबरदस्त आहे. तुमच्या घोषणा, तुमची इथे उपस्थिती, तुमची ताकद, तुमचा जोश, आणि सगळ्यात चांगली गोष्ट या सभेची अशी आहे की आमच्या माता भगिनीला सुद्धा या गर्दीमध्ये आणि या सभेमध्ये समान वाटा असा मिळालेला आहे. कदाचित आमच्या माता भगिनीने जास्त ठरवलेलं दिसतंय की या भागामध्ये सत्ता पलट झाली पाहिजे आणि चरण भाऊला आपला निवडून आणायचं आहे. आत्ताच दिवाळी झाली, दिवाळीसाठी आपण खरेदीला मार्केटमध्ये गेला असाल, काय होतं वातावरण? तेलाचे भाव कसे आहेत? हाय का नाही महागाई? खरं तर झालं असं, लोकसभेचं इलेक्शन जेव्हा झालं तेव्हा महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या स्वाभिमानी नागरिकांनी बीजेपी आणि त्यांच्या मित्र पक्षाला त्यांची जागा दाखवून दिली. काही जण गुजरातवरून इथे येऊन गुजरात शाही आपल्या या स्वाभिमानी महाराष्ट्रावर लागू करण्याचा प्रयत्न करत होते. पैशाचा वापर केला, शक्तीचा वापर केला, दडपशाहीचा वापर केला, पण तुम्ही सर्वांनी भाजप आणि गुजरातशाही लागू करणाऱ्या लोकांना खऱ्या अर्थाने त्यांची जागा दाखवून दिली. 31 खासदार आपले निवडून आले. मग भाजपचं सरकार घाबरलं. त्यांचे मित्र पक्ष, ज्याच्यामध्ये घड्याळ असेल, धनुष्यबाण असेल, त्याचे जे सर्व नेते घाबरले. त्यांना काहीच कळलं नाही आता करायचं काय. मग त्यांनी मलमपट्टी सुरू केली, वेगवेगळ्या योजना आणायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये एक योजना अशी होती जी आमच्या माता भगिनीला काही प्रमाणात आवडली, ती म्हणजे लाडकी बहीण योजना. पण ह्या महाराष्ट्रातल्या आमच्या बहिणी खूप हुशार आहेत. त्यांनी गणित बघितली की आमच्या धानाला किती रुपयाचा भाव दिला, आमच्या सोयाबीनला किती रुपयाचा भाव दिला, त्याच्याच बरोबर घरामध्ये आम्ही जो काही सामग्री त्या ठिकाणी खरेदी करतो दैनंदिन जीवनासाठी, त्याचे भाव किती वाढले. आणि मग महाराष्ट्राच्या आमच्या माता भगिनीला एक गोष्ट कळाली, हे सरकार आपल्या खिशातून घेते, आपल्या खिशातून 1000 रुपये घेते आणि आपल्याला परत फक्त 100 रुपये देते. आणि मग आता या महाराष्ट्रामध्ये त्यांना असं वाटत होतं की आपली लाडकी बहीण योजना आणली की आता आपण निवडून येतोय. पण एक गोष्ट आपल्या सर्वांना सांगतो, या महाराष्ट्रामध्ये जर कोणाचं सरकार येणार असेल तर फक्त महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. आणि आमच्या लाडक्या बहिणींनी तिथं काळजी करू नये. हे 1500 रुपये देतात. आपण आपलं सरकार जे पुढच्या 12 दिवसामध्ये या महाराष्ट्रामध्ये येणार आहे, हेच 1500 रुपये महिन्याला आपण 3000 रुपये करणार आहे आणि महालक्ष्मी योजना तिथे आणणार आहोत. आमचे शेतकरी बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेत. 20 तारखेला मतदान करायचं, 23 तारखेला चरण भाऊसाठी गुलाल खेळायचा आणि गुलाल खेळल्यानंतर 26 तारखेला या महाराष्ट्रामध्ये शपथविधी होणार आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय माता भगिनींबरोबर शेतकऱ्यांच्या हिताचा जो आपण घेणार आहोत तो म्हणजे 3 लाख रुपये पर्यंतची सरसकट कर्जमाफी.
या देशामध्ये एखाद्या राजकीय नेत्यांनी शेतकऱ्याच्या हितासाठी जर पहिली कर्जमाफी कुणी दिली असेल त्यांचं नाव आहे शरदचंद्र पवार. आणि आपल्या पक्षामध्ये कोणाचं नाव असेल तर त्यांचंच नाव आहे. आणि आपलं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांनी काळजी करू नये, पवार साहेब जे बोलतात ते करून दाखतात, म्हणून त्यांना पवार साहेब म्हणतात. आमच्या युवांनी सुद्धा त्या बाबतीत टेन्शन घेऊ नये. तुमच्यासाठी आम्ही सर्वजण अधिवेशनामध्ये आतापर्यंत भांडत आलेलो आहे. याच्या पुढे 5 वर्ष तुमचे विषय मांडण्यासाठी तुम्ही सर्वजण चरण भाऊंना आमच्या बरोबर देता का नाही देता? आणि मग येत्या काळामध्ये तुम्हाला नोकऱ्या कशा मिळतील, त्याच्याच बरोबर शिक्षणाच्या ज्या अडचणी त्या कशा सुटतील, यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. त्याच्याच बरोबर जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या परीक्षा देतात आणि भाजपच्या सरकारमध्ये त्याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला. एक तलाठी पेपर फुटला, एका पदासाठी 35 लाख रुपये घेतले. 4,500 मुलं त्याच्यामध्ये भरती केली गेली आणि असं म्हणतात 50% हे पैसे घेऊन घेतले गेले. 1,000-2,000 कोटी रुपये तुम्ही मुलांच्या भवितव्यावर तिथं पैसे गोळा करता. मी इथं असणाऱ्या लोकांना विचारतो, जर एखादा पैसे देऊन झालेला तलाठी आपल्या गावामध्ये परिसरामध्ये आला आणि गरीब शेतकरी कष्टकरी म्हणून तुम्ही जर तलाट्याकडे गेला, तो तलाठी तुम्हाला पैसे मागेल का नाही मागणार? तो म्हणेल, अरे बाबा 46 लाख रुपये देऊन आलेलो आहे, पहिले ते कमी दे मग तुझं काम करतो. याच्या विरोधात आम्ही 800 किलोमीटर चाललो. पुण्यापासून आम्ही चालत निघालो, डायरेक्ट आम्ही नागपूर पर्यंत 32 दिवसामध्ये पोहोचलो आणि हे सर्व विषय त्याच्यामध्ये घेतले. स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत तुम्ही काळजी करू नका. आपलं सरकार आल्यानंतर या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी आणि सर्वात पारदर्शक अशी भरती महाविकास आघाडी सरकारमध्ये आपण काढणार आहोत. तर हे सगळे मुद्दे आपल्या सर्वांसाठी महत्वाचे आहेत. इथं असणारे आमदार तुमच्या सर्वांसाठी काय करतात हे तुम्हाला माहिती. खरं तर तुम्ही जर बघितलं तर तुमच्या सर्वांचे महत्वाचे असणारे प्रश्न म्हणजे धानाचा भाव. काय परिस्थिती आता? 2,000 किती रुपये परवडते का? किती रुपये परवडायला पाहिजे? सरकारने त्यासाठी काय खूप पाठपुरावा केला? इथं असताना जो आमदार आहे घड्याळाचा, त्यांनी त्यासाठी काय पाठपुरावा केलाय का? अहो, मला कोणीतरी सांगितलंय आणि एक स्टेटमेंट मी ऐकलं, इथं भाईजी नावाचे कोणी नेते आहेत का? त्यांचं भाषण इथंच कुठेतरी झालं होतं. त्यांनी काय सांगितलं होतं की त्यांचा उमेदवार म्हणजे घड्याळाचा उमेदवार 6 वाजल्यानंतर काय करतो? गमती जमती करतो का नाही करत? म्हणजे सकाळी उठणार 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता फोन बंद, आणि जर चुकून फोन केला तर काय बोलतो हेच कळत नाही. तुम्ही सगळे हुशार आहात. 2 गाड्या आहेत. एका गाडीचा ड्रायव्हर चांगला व्यक्ती आहे चरण भाऊ सारखा, आणि दुसरी गाडी आहे ज्याच्यामध्ये आपले विरोधक घड्याळाचे उमेदवार ते त्या गाडीमध्ये ड्रायव्हर म्हणून बसलेले आहेत. आणि आता 6 वाजले आहेत आणि 6 वाजल्यानंतर त्यांना कुठं जायचं, कसं चालवायचं, ब्रेक कुठं आणि एस्केलेटर कुठं हेच माहित नसेल तर मी तुम्हाला विचारतो, तुम्ही कुठल्या गाडीमध्ये बसणार? चरण भाऊच्या गाडीमध्ये? गाडी म्हणजे काय तर मतदारसंघ, ड्रायव्हर म्हणजे काय लोकप्रतिनिधी. लोकप्रतिनिधीची जबाबदारी असती त्या मतदारसंघामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची काळजी घ्यायची, आणि काळजी फक्त 6 तासासाठी नाही तर 24 तासासाठी काळजी ही घेण्याची जरूरत आहे. आणि या अनुषंगाने मी आपल्या सर्वांना सांगतो की चरण भाऊ हे आपल्या सर्वांसाठी मनापासून काम करतील. ह्याच्या आधी सुद्धा त्यांनी काम केलं. त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्यावर अन्याय झाला आणि तो अन्याय कसा झाला, काय झाला त्यांनी मगाशी सांगून सांगितलं. जेव्हा आदरणीय पवार साहेबांबरोबर
इंटरव्ह्यूला ते आले होते. बऱ्याच लोकांनी वेगळे वेगळे मुद्दे तिथे मांडले, पण चरण भाऊंनी सांगितलं, साहेब मी इथं उमेदवारी याच्यासाठी मागायला आलेलो आहोत की तुम्ही शेतकऱ्यांची फार काळजी घेतली, तुम्ही शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. या महाराष्ट्रामध्ये युवा धोरण तुम्ही आणलं, महिला धोरण तुम्ही आणलं. मला उमेदवारी देत असताना माझ्या काही मागण्या आहेत माझ्या मतदारसंघासाठी. एक मागणी म्हणजे या भागामध्ये धान मोठ्या प्रमाणात केलं जातं. आपलं सरकार येणार आहे, पण सरकार आल्यानंतर आमच्या या धान उत्पादक शेतकऱ्याला बोनस चांगल्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकारने दिला पाहिजे अशी मागणी हे मी तिथे लावून धरली. युवांचे प्रश्न एमआयडीसी इथं आहे असं आम्हाला कळले, पण दुर्दैव असं त्या एमआयडीसी मध्ये काही झालं नाही आतापर्यंत. तर दुसरा मुद्दा जो मांडला तो युवांचा मांडला, महिला सुरक्षितेचा मांडला. म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये हे त्यांची बाजू मांडायच्या ऐवजी हे तुमची बाजू जास्त मांडत होते आणि हे जास्त महत्वाचं आहे. मला कळतंय की या मतदारसंघामध्ये असे काही लोकांनी अपक्ष फॉर्म भरलेले आहेत आणि ते कदाचित चुकीचा अपप्रचार करत असतील. मी तुम्हा सर्वांना या ठिकाणी सांगतो, आपल्या पक्षाकडनं चरण भाऊच त्या ठिकाणी उभे आहेत. जर कोणी फक्त मत घालण्यासाठी उभे असतील तर ते आपल्याला मदत करत नाही, तर भाजपला मदत करतात. ही गोष्ट आपण सर्वांनी ध्यानामध्ये ठेवली पाहिजे. आणि आजच एक सांगतो, आम्ही सर्वे करतो, भाजपचा सर्वे आलाय, घड्याळाचा सर्वे आलाय, त्यांनी हे सीट सोडून टाकलेलं आहे आणि हे सीट आपल्याकडे आलेलं आहे. प्रश्न एवढाच आहे, काय मताधिक्य पाहिजे, किती मताधिक्य देणार तुम्ही? मी माझ्या मतदारसंघामध्ये माझी पहिली टर्म आहे, आता दुसऱ्या टर्म साठी मी तिथं उभा आहे. पहिली टर्म असताना सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये कमी आणि महाविकास आघाडीचे जे कुठले आपले उमेदवार असतील, आमचे मित्र असतील, त्यांच्या प्रचारासाठी बाहेर जास्त. त्याचं कारण त्या मतदारसंघामध्ये असलेल्या प्रत्येक मतदारांवर, व्यक्तीवर माझं प्रेम आहे. त्यांचं प्रेम माझ्यावर आहे, माझा विश्वास त्यांच्यावर आहे. तिथे असलेल्या जनतेने माझी निवडणूक हातामध्ये घेतलेली. तिथे असलेले पदाधिकारी, निष्ठावंत कार्यकर्ते हे माझ्यासाठी लढतायत आणि त्यांनी सांगितलेले, दादा तुम्ही काळजी करू नका, मतदारसंघाची धुरा तुम्ही आमच्या खांद्यावर द्या आणि आदरणीय पवार साहेबांबरोबर जिथे कुठे जमेल तिथे जाऊन आपल्या महाविकास आघाडी सरकार या राज्यामध्ये कसं येईल यासाठी तुम्ही कार्यकर्ता म्हणून फिरा. हे माझ्या मतदारसंघाने सांगितलेले. गेल्या वेळेस मी 43,000 निवडून आलो. आज तुमच्या या सभेमध्ये सांगतो, मी माझ्या मतदारसंघामध्ये नसताना सुद्धा मी कमीत कमी 1 लाख लीड तिथे निवडून येणार. हा विश्वास आहे, हे प्रेम आहे, जे चरण भाऊचं पण तुमच्यावर आहे. आणि मग मी आपल्या सर्वांना विचारतो, छोटं टार्गेट घेऊन चालणार नाही, आपल्याला मोठं टार्गेट घ्यावं लागतंय. मग काय टार्गेट घ्यायचं? अहो त्यासाठी लय काम करावं लागणार आहे. पुढे लय पैसा आहे, म्हणजे धानात शेतकऱ्याला पैसा मिळाला नाही, पण घड्याळाच्या उमेदवाराला मात्र लय पैसा मिळालेला आहे. आणि फक्त भावाला नाही, फक्त त्या उमेदवाराला नाही, तर भावाला सुद्धा जरा जास्त पैसा मिळालेला आहे. माझी परतफेड करायची का नाही? हा जो अन्याय शेतकऱ्यांवर झाला, करायची ना? तुम्हाला विम्याचा पैसा मिळाला का? अहो मी माझ्या मतदारसंघामध्ये भांडून, मी सत्तेत आहे का? नाही, तरी सुद्धा अधिकारी, मुख्यमंत्री, मंत्री, तिचे विम्याची कंपनी यांच्याबरोबर भांडलो. पण कोणासाठी भांडलो? तर माझ्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यासाठी भांडलो. आणि भांडल्यानंतर माझ्या मतदारसंघामध्ये विरोधात असताना सुद्धा 181 कोटी रुपये हे विम्याचे मी मिळवून दिलेले आहेत. हा उमेदवार सत्तेत होता का? मग सत्तेत असताना तुम्ही म्हणाला की तुम्ही विकासासाठी तिकडे गेला. अरे पण विकास तुम्ही तुमचा केला असेल, पण आमच्या मायबाप जनतेचा विकास कोण करणार? जो हक्काचा विम्याचा पैसा तुम्हाला मिळाला पाहिजे होता तो आजपर्यंत मिळाला नसेल, आणि ह्याचं जर उत्तर आपल्याला द्यायचं असेल तर कोणत्या दिवशी द्यायचंय? ऐकून आलं? किती? 20 तारखेला. आपलं चिन्ह कुठलं आहे? ठरलं ना मग आपलं. आणि नीट किती? बघा 50,000 एक म्हणते, 1 लाख म्हणते, एक काहीतरी ठरवा तुम्ही.
1 लाख नक्की बूथवर आहे का? याच्यासाठी तुम्हाला बूथवर लक्ष द्यावं लागेल, लोकांत जावं लागेल, चर्चा करावी लागेल. भाजपने सरकारने आपल्यावर कसा अन्याय केला हा लोकांना तिथे सांगावं लागेल. आमच्या युवांना मी विनंती करतो, काही लोक अंधभक्त असतात, पण इलेक्शन पुरतं भाजप आपल्याला विचारतं आणि इलेक्शन झाल्यानंतर आपल्याला विसरून जातं. नेहमी भाषणामध्ये इलेक्शनच्या काळामध्ये म्हणतात विदर्भासाठी आम्ही हे करणार, विदर्भ त्यासाठी ते करणार, आणि मग सत्तेत आल्यानंतर तुम्ही काय विसरून जाता विदर्भाला? लग्न नाही करणार का तुम्ही विसरून जाता शेतकऱ्याला? का विसरून जाता इथं असणाऱ्या युवांना? तिथे काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये नागपूरमध्ये सगळ्यात मोठी एमआयडीसी या राज्याची आपण तिथे दिली. आपल्या काळामध्ये तिथे मोठे मोठे एमआयडीसी आल्या, मोठे मोठे उद्योग आले, आपल्यातल्या अनेक लोकांना तिथं काम मिळालं. पण 10 वर्षांमध्ये भाजपचं सरकार या राज्यामध्ये आल्यापासून एक सुद्धा नवा उद्योग हा विदर्भामध्ये तिथं आलेला नाही. इथं सुद्धा तुम्ही बघितलं, भाईजींनी सांगितलं होतं मी काहीतरी एक कंपनी आणतो, आणली का कंपनी? आता तुम्ही साहेबांना सोडलं, साहेबांनी तुमच्यावर प्रेम केलं, तुमच्यावर विश्वास टाकला. इथं असणाऱ्या जनतेला सांगितलं मी चाललो विकासाला. ठीक आहे, विकासाला तुम्ही गेला, त्यावेळेस तुम्ही भेल आणणार होता, इथं असणाऱ्या युवांना तुम्ही मदत करणार होता. मग तुमच्याकडे ताकद आहे, ट्रिपल इंजिन सरकार आहे, महाराष्ट्रात तुमची सत्ता आहे, दिल्लीमध्ये तुम्ही मोदी साहेबांना कधीही जाऊन भेटू शकता. मग मोदी साहेबांना जाऊन तुम्ही ईडी बद्दल मात्र बोलता, पण इथं असणाऱ्या शेतकरी आणि आमच्या युवांबद्दल तुम्हाला बोलता नाही आलं. इथं तुम्हाला भेलचा प्रोजेक्ट परत एकदा आणता नाही आला. म्हणजे इलेक्शन झालं लोकांना विसरून जायचं, ही जी वृत्ती आणि प्रवृत्ती आहे ते या इलेक्शन मध्ये विसर्जित करून आपल्या विचाराच्या उमेदवाराला भरघोस मताने आपल्या सगळ्यांना निवडून द्यायचंय. त्यामुळे हे जे भाईजी आणि दिवाणजीचे ते फक्त इलेक्शन पुरतं आपल्याकडे येणार आहेत. भाईजी हे नेते आणि दिवाणजी त्यांचं अर्थकारण बघतात. त्यामुळे हे जे काय पैशाचं दोघांचं नाते, त्या नात्याकडे बघून इथं असलेल्या जनतेवर ते दबाव आणतात, प्रशासनावर दबाव आणून इथं असलेल्या कार्यकर्त्यांवर अन्याय करतात, त्यांचा आवाज दाबतात. आता पुढच्या 8-10 दिवसामध्ये जर तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही शांत बसणार का? मराठी माणूस तरी शांत बसतो का? जर तुमच्यावर अन्याय झाला तर मग तुम्ही उठाव करणार का? आता उठाव कधी करायचं तर 20 तारखेला जास्तीत जास्त मतदान करून आपल्या चरण भाऊला जास्तीत जास्त लीड देऊन त्या ठिकाणी आपल्याला काम करायचं. तुम्हाला फक्त 8 दिवस द्यायचे. आज किती दिवस आहे? आज तारीख काय? 13. मतदान कधी? किती दिवस राहिले? 7 दिवस फक्त काम करायचं. तुम्ही 7 दिवस द्या, चरण भाऊ तुम्हाला 5 वर्ष देतील. तुमचे नाते संबंध कर्जत जामखेडमध्ये असतील तर एखादा फोन करा तिथे. याच्यामध्ये हे सरकार आहे ना भाजपचं लय विचित्र हो. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला. दिल्लीचा भाजपचा नेता इथे येऊन काही नाही ते त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलला, पण भाजपच्या एका सुद्धा नेत्याने त्याचा विरोध नाही केला. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान हा भाजपच्याच एका नेत्याने केला, पण भाजपच्या कुठल्याही इतर नेत्याने त्याचं खंडन नाही केलं, त्याचा विरोध नाही केला. क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा अवमान झाला, पण भाजपचं कधीच काय कोणी बोललं नाही. मी तुम्हा सर्वांना विचारतो, हे सर्व महामानव त्यांचे विचार आपल्यासाठी महत्वाचे आहेत का नाही? आहेत का नाही? आणि मग एवढे मोठे महामानव असतील, त्यांनी एवढं मोठं कार्य आपल्या सर्वांसाठी केलं असेल आणि त्यांची बदनामी जर भाजपचे नेते करत असतील तर त्याचं उत्तर सुद्धा 20 तारखेला आपल्या सर्वांना द्यायचंय. लोकसभेच्या काळामध्ये त्यांनी निर्णय घेतला होता, जास्तीत जास्त उमेदवार खासदारकीचे निवडून आणायचे आणि संविधान बदलायचं. त्यावेळेस ते कुठं काय बोलले नाहीत, पण लोकांनी त्यांना निकाल दिल्यानंतर ते घाबरले आणि आता म्हणतात की नाही आम्हाला संविधानाचं काय करायचं नव्हतं. आणि मग तुमचे मोठे मोठे नेते येऊन का बोलत होते आम्हाला संविधान बदलायचंय? त्यामुळे भाजप इतका विचित्र पक्ष आहे, त्यांच्या मनामध्ये एक आणि मुखात दुसरं असतं. त्यामुळे यांच्यावर विश्वास ठेवून कधी चालणार नाही.
आता सुद्धा संविधान बदलायच्या गोष्टी ते करतात. काल परवा देवेंद्र फडणवीसांनी काय केलं, संविधानाचा रंग कुठला याच्यावर चर्चा केली. अहो फडणवीस साहेब, संविधानाचा रंग कुठला याच्यापेक्षा संविधान हातात घ्या, जरा वाचा. त्याच्यामध्ये सर्वांना काय न्याय दिलाय आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय पद्धतीने तिथे समान न्याय दिलेला आहे. आणि तुम्ही तुझी वागणूक इथं देता. हे जेव्हा मोठे नेते असतात त्यांना तुम्ही मात्र कार्पेट टाकून वेलकम करता. त्याच्या ईडी कारवाई असेल तर लगेच त्या ठिकाणी तुम्ही कारवाई बंद करता, पण एखादा विरोधक असेल त्याच्यावर कारवाई चालू ठेवता. एखाद्या सामान्य लोकांना अडचण असेल तर ती अडचण तुम्ही सोडवत नाही. मग हे जो काय भेदभाव आहे तो संविधानामध्ये बसत नाही. आणि तुम्ही जर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात जर तुम्ही बोललं असतं, जे तुमच्यातले नेते बोलले, तुम्ही त्यांच्यावर कारवाई केली असते. जी कारवाई तुम्ही केली नाही, कारण तुम्हाला संविधानाचंही काही पडलं नाही, तुम्हाला महामानवांचं सुद्धा काही पडलं नाही, आणि तुम्हाला विचाराचं नाही पडलं. तुम्हाला कशाचं पडलं असेल तर फक्त तुमच्या लाडक्या खुर्चीचं पडलेलं आहे. त्या लाडक्या खुर्चीसाठी काही लेवलला जातील. मला माहित नाही मोदी साहेबांची, अमित शहा साहेबांची आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांची इथं सभा झाली का नाही झाली? झाली का? वाशिमला एक मोठे नेते आले होते उत्तर प्रदेशचे, फार मोठी सभा झाली. इतकी मोठी सभा झाली की तुम्ही जेवढे बसला आहात तेवढेच लोक होते, जी उभी आहेत तेवढी लोक सुद्धा नव्हते तिथे. काय बोलले ते इथे येऊन? बटेंगे तो कटेंगे. अरे संतांची भूमी, महामानवांची भूमी आहे. बंधुभावचा विचार आमच्या रक्तामध्ये तिथे आहे. इथं आमच्या प्रश्नावर बोलण्यापेक्षा, इथं असताना आमच्या माता भगिनींच्या सुरक्षतेवर बोलण्यापेक्षा, आमच्या शेतकरी कष्टकऱ्यांवर बोलण्यापेक्षा, आमच्या युवांवर बोलण्यापेक्षा इथं तुम्ही म्हणता बटेंगे तो कटेंगे. हे अशा प्रकारचं द्वेष या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये चालत नाही. पवित्र भूमी आहे. त्यामुळे ही तुमची गुजरातची स्टाईल तुमच्याकडे ठेवा. महाराष्ट्राची ओरिजिनल स्टाईल आहे आणि महाराष्ट्राने आजपर्यंत देशाला तिथे दिशा दिलेली आहे. महाराष्ट्र हे सगळ्यात मोठं आणि पवित्र राज्य आहे. ठीक आहे, बीजेपीच्या काळामध्ये आमची ताकद तुम्ही कमी केली असली तरी या पुढच्या 10-12 दिवसामध्ये महाविकास आघाडी म्हणजे सामान्य लोकांचं सरकार येणार आहे. आणि जे प्रोजेक्ट गुजरातमध्ये घेऊन गेलेले आहेत ते पूर्ण प्रोजेक्ट आपण परत आणून इथं असणाऱ्या युवांना आम्ही हाताला काम देणार आहोत. अहो एक टाटा एअरबसचा प्रोजेक्ट जो इथं झाला असता, एक विमान बांधायला 1500 लोक लागतात. 10 विमानं करायची असं तर 15,000 युवांना नोकरी मिळाली असती. तर सगळेच नागपूरचे असले असते असं नाही. नागपूर पासून तुम्ही जवळ आहे, तुम्ही सुद्धा जाऊ शकला असता. काय की मोदी साहेब आणि अमित शहा साहेबांनी जे डोळे उघडले, वटारले, तर हे आमचे भाजपचे महाराष्ट्रातले नेते त्यांची शेपूट खाली घालतात आणि म्हणतात ओके सर. अहो महाराष्ट्रासाठी काहीतरी लढा. तिकडे आंध्रामध्ये चंद्रबाबू नायडूंनी 60,000 कोटी रुपये नेले. तिकडे बिहारमध्ये तिथं असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी 90,000 कोटी नेले. आणि महाराष्ट्र सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांनी 3,000 कोटी फक्त महाराष्ट्रासाठी आणले. काय चुकीचं केलंय महाराष्ट्राच्या लोकांनी? का फक्त तुम्ही तुमचा मलिदा बघायचा, तुमचा भ्रष्टाचार बघायचा आणि त्याच्यामध्ये तुम्ही खुश, तुमचे नेते आणि आमदार खुश, याच्यातच सगळं झालं? अहो कधीतरी महाराष्ट्राचा विचार करा. अहो गेल्या 2 वर्षामध्ये महायुतीच्या नेत्यांनी या महाराष्ट्रामध्ये 60,000 कोटीचा भ्रष्टाचार केलाय. 60,000 कोटीचा. अहो जे एससी समाजाच्या मुला मुलींना जे अन्न दिलं जातं पौष्टिक शाळेमध्ये, याच्यामध्ये सुद्धा एका महायुतीच्या नेत्याने तिथं भ्रष्टाचार 350 कोटी रुपयाचा केलेला आहे. अहो एसटी समाजाच्या, आदिवासी समाजाच्या मुला मुलींना, लहान मुलांना जे दूध दिलं जातं त्याच्यामध्ये आळ्या होत्या आणि त्या दुधामध्ये सुद्धा यांनी 100 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला. ज्या अँब्युलन्समध्ये गरीब लोकांना हॉस्पिटलमध्ये घेऊन घेतलं जातं त्याच्यामध्ये यांनी 6,000 कोटीचा भ्रष्टाचार केला. रस्त्यामध्ये 20,000 कोटी, त्याच्याच बरोबर पूल बांधण्यासाठी 40,000 कोटी. अशा पद्धतीने या मोठ्या प्रमाणात त्यांनी भ्रष्टाचार केलाय. आणि हा सगळा भ्रष्टाचारचा पैसा या इलेक्शन मध्ये आपल्या विरोधात वापरला जाणार आहे. मी आपल्या सर्वांना विचारतो की जर इथं येऊन कुणी मोठ्या प्रमाणात पैसा वाटत असेल, जर भाजपचे आणि घड्याळाचे उमेदवार इथं येऊन पैसा वाटत असेल तर आपला स्वाभिमान काय एवढा स्वस्त आहे की आपण विकू शकतो? एक आमदार निवडून आल्यानंतर किती वर्षासाठी राहतो तो?
500 रुपये जर विरोधकाने आपल्याला मतासाठी दिले तर वर्षाला किती झाले आणि दिवसाला 30 पैसे. 1000 रुपये वाटले दिवसाला किती झाले 60 पैसे. हे घमंडी लोक पैशाचा लय मात चढलाय त्यांना. तो आपल्या 20 तारखेला जरा उतरायचा आहे त्यांना असं वाटतं पैसे वाटले की मराठी माणसाचा स्वाभिमान तुम्ही विकत घेऊ शकता. अरे हे गुजरातमध्ये चालेल, हे उत्तर प्रदेशमध्ये चालेल, पण हे आमच्या या पवित्र भूमीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चालणार नाही. आम्ही लढणारी लोक आहोत, आम्ही स्वाभिमानी लोक आहोत. आणि जर दिल्लीचे लोक येऊन इथं आम्हाला म्हणत असतील आमच्या इशाऱ्यावर नाचा, त्यांना एवढंच सांगायचंय आम्ही मराठी माणसं कधी दिल्ली समोर झुकले नाहीत, आजही झुकणार नाही आणि उद्याही झुकणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. आमच्यावर कारवाई केली, मला ईडीची भीती दाखवली. त्यांना असं वाटलं की आम्ही घाबरू. जे घाबरायचे होते गेले बीजेपी बरोबर. पक्के विचाराची माणसं आहोत, तुमच्यासारखीच माणसं आहोत. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये संघर्ष करता, शेतामध्ये छोटी मोठे दुकानामध्ये जे काय तुम्ही आपल्या जीवनामध्ये करता त्याच्यामध्ये संघर्ष करता. तसं आम्ही सुद्धा संघर्ष केला. सोपं होतं सत्तेत जाऊन बसणं आणि विकासासाठी गेलो असं सांगणं. पण आपण जे स्वाभिमानी लोक असतात जसं तुम्ही आणि आपण आहोत, आपण कधीही सत्ता बघत नाही. आपल्याला सत्य महत्वाचं असतं आणि सत्य हे म्हणजे महामानवांचा विचार. आणि म्हणून आज पवार साहेबांवर राहिलो. 2दा ईडीने बोलवलं, तिसऱ्यांदा तिथे इतके लोक आले की त्यांना असं वाटलं तिसऱ्याला बोलवायलाच नको. जर बोलवलं तर अजून अडचण त्यांची वाढेल. आपण चुकीचं काही केलंच नाही तर घाबरायचं कशाला. पण त्यासाठी लोकांसाठी संघर्ष करणं पण तितकंच महत्वाचं आहे. आदरणीय पवार साहेब 84 वयामध्ये या महाराष्ट्रामध्ये फिरतायत, लोकांमध्ये जात आहेत, दिवसाला 4-4 सभा घेत आहेत, 4 तास रात्री झोपतायत. या वयामध्ये सुद्धा ते का लढतात? शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, युवांसाठी आणि महाराष्ट्र धर्मासाठी ते लढतायत. कारण अजून जर 5 वर्ष सत्ता भाजपच्या हातात गेली तर या महाराष्ट्रामध्ये काही राहणार नाही. गेल्या 10 वर्षामध्ये जे झालं, गुजरात वाढत गेलं आणि महाराष्ट्र कमी होत गेला. हा फक्त ट्रेलर होता. जर भाजप परत एकदा सत्तेत आलं तर पिक्चर लय वाईट असेल. आणि मी तुम्हाला सांगतो पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. कारण गुजरातचं भलं करण्यापेक्षा आपल्याला या भूमीचं भलं करायचंय. त्या अनुषंगाने हे इलेक्शन लढत असताना 2 उमेदवारांच्या मध्ये हे इलेक्शन आहे असं कृपा करून तुम्ही त्या ठिकाणी समजू नका. हे लढाई विचाराची लढाई आहे आणि या लढाईमध्ये आपल्या सर्वांना एकत्रित तिथे लढायचंय. जाता जाता कार्यकर्त्यांना मला एवढंच सांगायचंय की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही लढाई आहे. आपण जनशक्तीच्या बाजूने, सामान्य लोकांच्या बाजूने. त्यामुळे ही ताकद तुम्ही सर्वजण कोणाच्या पाठीमागे लावणार? आवाज कमी राव, आवाज कमी, परत आवाज कमी, जोरात, एक साथ हात वर करून. मागच्यांनी हात वर नाही केले. परत एकदा. आमच्या माता भगिनी मागच्या हात वर करत नाहीत. बस तुम्ही ठरवलं असेल तर परिवर्तन हे होणारच. आणि मी काही घोषणा दे त्याला फक्त प्रतिसाद द्या. रामकृष्ण हरी. आवाज, आवाज, ताकद. लढायचं का नाही आपल्या हक्कासाठी? धान खरेदीमध्ये जो घोटाळा झाला त्याचा बदला घ्यायचा का नाही लोकशाहीच्या माध्यमातून? जे तुमचे विम्याचे हक्काचे पैसे होते, जे तुमच्या खात्यामध्ये एकेकाला 30-30 हजार रुपये मिळाले असते, जे तुम्हाला मिळाले नाहीत, त्याचा बदला घ्यायचा का नाही घ्यायचा? आमचे युवा जे डिग्री घेऊन बसले, पोस्ट ग्रॅज्युएट झाले पण हाताला काम नाही, या युवांचा बदला घ्यायचा का नाही घ्यायचा? ज्या माता भगिनींवर आजपर्यंत अन्याय या सरकारमध्ये झाले त्या आमच्या माता भगिनींच्या वतीने आपल्याला बदला घ्यायचा का नाही घ्यायचा? आणि मग हे करत असताना आपल्या सर्वांना या ठिकाणी चरणभाऊंच्या पाठीमागे उभं राहायचंय. आणि ही लढाई संविधानाची लढाई आहे. ही लढाई आपल्या एकोप्याची लढाई आहे. ही लढाई आपल्या विचाराची लढाई आहे. त्यामुळे चरणभाऊंच्या पाठीमागे आपण सर्वजण तिथे राहा. संविधानाने दिली भरारी आणि वाजवा फक्त रामकृष्ण हरी. पवार साहेब आप आगे बढ़ो, पवार साहेब आप आगे बढ़ो, उद्धव ठाकरे साहब आप आगे बढ़ो, राहुल गांधी जी आप आगे बढ़ो. राम कृष्ण हरी.
चला हा जोश 20 तारखेपर्यंत ठेवा. 7 दिवस काम करा. चरण भाऊ हे आमदार होणारच आहेत. फक्त लीड तुम्ही किती देता ह्याच्यासाठी आपण वाट बघत आहोत. आणि मग 23 तारखेला गुलाल खेळायचा, 26 तारखेला शपथविधी करायची आणि जे काय आपण तिथे घोषित केलेलं महाविकास आघाडीच्या बाजूनी ते 100% त्या सगळ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या ठिकाणी सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी.